नमस्कार. विश्वंभर चौधरी यांचं एक भाषण ऐकलं, व्हिडिओ ऐकला आणि तसंच काल जे अमेरिकेमध्ये टेरिफ रद्द करण्याचं काम केलं एका नीलकुमार कटियार वकिलांनी, तर या विषयावर या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर हा थेसिस मांडला जात आहे की समाजामध्ये नव्हे या राजकारणात सुद्धा अनेक तत्वज्ञानी आहेत. विजय पांढरे साहेब आहेत, शिवराम पाटील आहेत, असे विखुरलेले खूप आहेत. त्यांना तळमळ आहे राजकारणामध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराची, धुमाकुळाची, मत चोरीची, पक्षफोडीची, याचा सर्वांना तिटकारा आलेला आहे. आणि विशेष करून मतदारांना पैसे वाटून निवडून येणारी ही जे आता युग आला आहे, टोळी आलेली आहे, या सर्वांना भुईसपाट करावं लागणार आहे. ते हे विचारवंताच्या मनात आहे, परंतु दे डोंट हॅव प्रॅक्टिकल, दे हॅव थेअरी ओनली. थेअरी सांगतात, परंतु त्याचं प्रॅक्टिकलमध्ये रूपांतर सैनिक समाज पार्टी करणार आहे. म्हणून त्यांना पण आम्ही पाचारण करतो की तुमच्या विचाराचा समावेश आम्ही केलेला आहे. सैनिक समाज पार्टीने प्रॅक्टिकली केलं आहे. सैनिक समाज पार्टी निवडणुकीमध्ये उतरलेली आहे. सैनिक समाज पार्टी नोंदणीकृत पार्टी आहे. सैनिक समाज पार्टीने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले होते. आम समाजातील मतदार विदाउट एनी टेकिंग मनी, अल्प खर्चात निवडून देण्यासाठी तयारीला आहे. तुकाराम डफळे यांना तर 3ऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचवलं होतं. मी सुद्धा अहिल्यानगरमध्ये विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे. आम्हाला सुद्धा मतदान दिलंय लोकांनी. याचा अर्थ असा आहे की या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला मतदान करणारा समाज, या मतदार या समाजामध्ये आहे. आता जे चालू आहे मत चोरी, पद चोरी, बिनविरोध, ह्या ज्या घटना आहेत ह्या चालू राहणार. याच्यावर हे लोक टीका करतात, विचारवंत टीका करतात, परंतु सैनिक समाज पार्टी प्रॅक्टिकल करणार आहे. आणि सैनिक समाज पार्टीच्या प्रॅक्टिकल ह्या बौद्धिक आंदोलनाला आम समाजातील शुद्ध नागरिक जोडत चालला आहे. आणि या नागरिकाला घेऊन, या नागरिकांना बरोबर घेऊनच सैनिक समाज पार्टी राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करणार आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा डाव, युद्धनीती, रणनीती, प्लॅन सर्व तयार झालेला आहे. आणि त्यामुळे आम समाजातील नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा, जेणेकरून आपली लोकशाही अबाधित राहील, आपलं लोकशाहीमधलं स्वातंत्र्य अबाधित राहील. आणि याची काळजी तुम्हाला आहे. हे जे विचारवंत विचार मांडतात, विश्वंभर चौधरी वगैरे, पुढच्या पिढीसाठी म्हणतात, परंतु सैनिक समाज पार्टी आज आणि आत्ताच्या पिढीसाठीच काम करायचं आहे. त्यामुळे सर्व सज्जन नागरिकांनी या सैनिक समाज पार्टीला साथ द्यावी, सैनिक समाज पार्टीमध्ये यावं, ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.